पोहोचले एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी। एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। एमपीएससी आयोगाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच आता लक्ष लागलेलं आहे। 25 ऑगस्टला एकाच दिवशी 2 परीक्षा घेण्यात येत आहेत। याला परीक्षार्थींचा विरोध आहे। एक परीक्षा पुढे ढकलावी अशी परीक्षार्थींनी मागणी सुद्धा केलेली आहे। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी पुण्याचे सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, सध्या पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहिलं तर 3 दिवसापासून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। कृषी विभागाच्या काही जागा होत्या, त्यानंतर परवा रात्री एमपीएससी आयोगाने एक नोटिफिकेशन काढलं। त्यानंतर कृषीचे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनातून बाहेर पडले। मात्र जागा वाढून मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, काही विद्यार्थी आंदोलनाला बसले। त्यामध्ये एमपीएससी, त्या IBPS आणि राज्यसेवाच्या परीक्षा ज्या आहेत त्या दोन्ही परीक्षा एकाच वेळेस आलेल्या आहेत। यासाठी हे आंदोलन पुन्हा काही विद्यार्थ्यांनी हाती घेतलं। कृषीचं जे आंदोलन होतं त्यामधले विद्यार्थी या आंदोलनातून बाहेर पडले। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। मात्र एकाच दिवशी 2 परीक्षा आल्याने विद्यार्थी पुन्हा या आंदोलनाला त्यांनी सहभाग घेतला आणि सुप्रिया सुळे असतील, त्यानंतर रोहित पवार असतील या आंदोलनामध्ये बसलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण जाणून घेऊ। 3 दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय, मुख्यमंत्र्यांना भेटले होते। आज 10 वाजता बैठक आहे। 10 वाजता बैठक आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की 10 वाजता आमच्या हिताचा निर्णय होईल। कारण की पवार साहेबांनी स्वतः ट्विटरद्वारे कळवलेलं आहे की जर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय नाही झाला तर पवार साहेब मैदानात उतरणार आहेत। आणि पवार साहेब मैदानात उतरल्यावर काय होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। हा सगळ्या महाराष्ट्रातील सगळी शेतकऱ्यांची, बहुजनांची, कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि साधी गोष्ट आहे ना, एकाच दिवशी 2 परीक्षा कशा घेऊ शकता ह्याच्यात विद्यार्थ्यांची। तर पण या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं की आज 10 वाजता आता एमपीएससीची बैठक आहे। मात्र विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम आहेत। एकाच दिवशी 2 महत्त्वाच्या परीक्षा येत आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी रोहित पवारही दाखल झाले। दरम्यान या परीक्षार्थींना पाठिंबा देण्यासाठी काल खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनस्थळी गेल्या होत्या। तर आज आमदार रोहित पवार यांनी सुद्धा आंदोलनस्थळी जात परीक्षार्थींची भेट घेतलेली आहे। तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा आज विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अन्यथा स्वतः आंदोलनामध्ये उतरणार अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी ट्विटरद्वारे सरकारला इशारा दिलाय। दरम्यान शरद पवार यांनी काय ट्विट केले आपण पाहूयात। सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार।